हॅलो. हा बोला ताई. हा, मी तुम्हाला खूप वेळा कॉल केला. काय काय? त्यात खूप वेळा केला होता ना कॉल, त्यामध्ये तुमचा आला होता कॉल मला. हं, हं, हं. हॅलो. हा हा बोला ना ताई. हॅलो. हा बोला बोला. हा. नाही नाही, मी खूप वेळा कॉल केला होता. आला हं. होता तुमचा मला मध्ये 2 गुरुवारी अगोदर. हा 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 हा. तर ते स्वामींच्या बद्दल सांगायचं होतं मला. हा बोला आज ना पण ताई. गुरुवार. हा. हा त्याचं हा सांगते मी तुम्हाला. हा ते दोघं जण घरात जाऊ. दोघं घरात बाहेर येऊ नये. दोघं घरात जाऊ. हा. हॅलो ताई, चाल सांगते. हा सांग. काय झालं, हं. आपण दिवा लावतो ना स्वामींकडे. हो हो हो. हा, त्याच्यात मला आहे ना फूल आलं होतं. अरे गुरुवारचीच वा. गोष्ट. बदलापूरला होतो मी तेव्हा. हा हा हा. आणि मग माझा फोन कसा साधा आहे. मला ते भारीवाला मला चालवता येत नाही. आणि बरोबर. माझं वय 66 आहे. तर मी किती? स्वामींचं 66. अच्छा अच्छा. हा, तर मी स्वामींचं खूप म्हणजे 7 त्यांचे नीतिसार असतात ते मी खूप वर्ष झाले ते माझे तोंडपाठ आहे. तसं करून मी कामाला वगैरे जायची. पूजा नाही करायची मी. हा. कामाला जायची, वहिनी पूजा करायची. कोणता त्याच्यानंतर मंत्र? ना हा, कोणता मंत्र म्हणाला? ते निशंक होई म्हणत ते हा 7 तारक असतात ना. मंत्र. हा, तारक. तारक मंत्र 7 असतात ना. 7 सगळे मला पाठ आहे. अच्छा. तर तर मग त्याच्यानंतर 10 ऑक्टोबरला मी माझ्या मैत्रिणीकडनं माझ्या वहिनीकडे गेले होते. त्यांनी घर घेतलं म्हणून. हा त्याच्यानंतर मी काय केलंय, 8 तारखेला मी तिकडून निघाले माझ्या मैत्रिणीकडे विरारला. तिथून मी 10 तारखेला निघाले. 2-3 दिवस. तिसऱ्या दिवशी मी नाश्ता वगैरे करून निघाले. तर माझ्या भावाच्या मुलाने ना मला बॅग दिली होती एक. माझ्या मुलासाठी जीन पॅन्ट, टी शर्ट असं होतं. आणि माझी एक बॅग. तर माझी एक बॅग. तर आम्ही काय केलं, तिथे एक बॅग, ही एक बॅग, माझी एक बॅग असं घेऊन मी कल्याणला मी ट्रेनमध्ये बसले. तर माझी मैत्रीण त्या बोलली, तू आता चर्नी रोडला जाशील. हा, चर्नी चर्च. मला तिथून माझा माहेर जवळ आहे ना, बॉम्बे सेंट्रल. तर मी मला जरा काम होतं म्हणून मी काय केलं, ट्रेनमध्ये बसले. ट्रेन होती दादरपर्यंत. हा, दादरपर्यंत. मग मी आहे ना दादरला उतरले ताई. आणि माझ्याकडे ना तिकीट पण मी नाही काढले. मी एवढी घामाघूम झाले ना, 2 माझ्याकडे बॅगी होत्या. बरोबर. हा, माझं तर मी काय केलं, तिकीट नाही काढले. आणि मी मी आहे ना दादरला एका व्यक्तीला विचारले, भाऊ मला आहे ना दादरला बदलापूरला जायचंय. तर त्याने काय बोललं की मला तुम्ही आता इथे आसनगाव गाडी आहे. त्याच्यात तुम्ही त्या गाडीमध्ये बसा आणि तुम्ही कल्याणला उतरा. मी बोलले ठीक आहे. आणि ताई मी त्या ट्रेनमध्ये बसलं, खूप गर्दी. आणि मी कल्याणला उतरले. कल्याणला उतरल्यानंतर ना टीसी होता या साईडला. टीसी होता तर मी घाबरले. माझ्या आयुष्यात पहिलंच आहे, मी तिकीट पण काढले नव्हते. मी काय केलं, उजव्या हाताला वळले. 2 टीसी होते तिकडे, सगळ्यांना पकडले. बोलले बापरे हो. मग मी काय केले, उतरले आणि स्लो लोकांकडे गेले. पण मला माहितीच नाही की ही बदलापूरला जाईल. तर तिथे मी एका व्यक्तीला विचारले की ही लोकल बदलापूरला मेरे को जाने का भैया. तो काय बोलला, त्यांनी मला फास्ट लोकलचं सांगितलं. ऐसा ऊपर चढो, उस साइड तुम जाओ, तुमको फास्ट लोकल मिलेगा. त्याच्यानंतर ना मी अशी त्यांच्याशी बोलते. तेवढंच ना पाठीमागून ताई माझा दोन्हीकडे बॅगे होत्या. डाव्या हाताला असा हात लावल्यासारखं झालं. हात कोण लावला म्हणून मी वळून बघितलं तर ताई मी सांगते स्वामी उभे होते. स्वामी समोर माझ्या. आणि काय बोलले, ताई आपको बदलापूर जाने का है ना, तो या गाडी आहे की आप बदलापूर जाओ. असं म्हणून ताई ते निघाले. मला एवढं कळलंच नाही. मी एवढी थकलेली होती वय आडवं. त्याच्यानंतर मी मागे वळून बघते ना ताई, असं उंच कसं व्हाईट कलरचा लेंगा होता आणि ग्रे कलरचं त्यांचं टी शर्ट का असं फुल असं होतं. आणि ताई बघतो ना सगळ्यात उंच ते दिसायला लागले. तरी पण ताई माझ्या डोक्यात नाही. मी काय केलं, घरी आले. घरी आल्यानंतर ताई
माझ्या हा. घरी आल्यानंतर काय केलं, घरी आले आणि टीव्ही लावला. टीव्ही लावल्यानंतर एक सोलापूरची बाई व्याख्यान देत होती. ती काय सांगत होती, माझा नवरा आहे ना स्वामींवर कधी विश्वास नाही ठेवला, पण मी ठेवलंय. कारण का आम्हाला आहे ना पाच पौर्णिमा आहे ना अक्कलकोटला जायला सांगितलं म्हणून मी गेले तर तिथे मी बाहेर उभे होते तर त्यांनी सांगितलं सोलापूरवाले अंदर आहो असे बोलले ना. तेव्हाच आई माझ्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली. त्यांना माहिती नाही तर ह्यांनी मला कसं बदलापूर इथं जाणे काय तो जाऊ म्हणून सांगितलं. स्वामी समोर ताई समोर माझ्या समोर स्वामी उभे राहिले. आणि बाई माझ्याकडे आहे ना, मी आहे ना 35 वर्ष नोकरी केली ताई. माझा नवरा लवकर वारला म्हणून मुलं माझे लहान होते. ताई मी फॉरेन पण करून आलेली आहे 5 वेळा 4 वेळा. मी बाहेरच्या देशात काम केलेले. तर ताई मग काय झालं ताई, माझ्या मैत्रिणीकडे मी 10,000 ठेवायला दिले होते. तर 10 तारखेला ती काय म्हटली, शारदा तुझे पैसे तू घेऊन जा. तर मी बोलले दे म्हटले. ताई मी दादरला बसले ना असं ह्याच्यावर, तो एक माणूस का बोलला तू इथं बस पुढं, म्हणजे असं जिने असतात ना ताई तिथे मी बसले आणि माझ्या ब्लाऊज मध्ये आहे ना ते 10,000 खाली पडले ताई. हो पडल्यानंतर मी काय केलं लक्षात नाही, मी काय केलं ट्रेन आली म्हणून उतरले. तर तो त्या व्यक्तीने माझ्या हातात दिले ताई पैसे 10,000 होते. म्हणजे माझ्या स्वामीचे पैसे ताई. माझ्या स्वामीला मी पाया पडले ना, माझं सगळं चांगलं, माझ्या मुलाचं वगैरे लग्न वगैरे झालं तर मी येईल तुमच्या पाय. मग स्वामींना माहितीये हिच्या कष्टाचं काही पैसे पडले कोण देतं इमानदारी आहे. आणि मी एवढी वयस्कर बाई, मी निघाले होते सरळ ट्रेन. तो माणूस मला बोलला आणते आपका पैसा दिया लेव. ताई ही त्याच दिवशीची गोष्ट ताई. एक चमत्कार आणि एक स्वामींचं चमत्कार, हे 2 गोष्टी ताई माझ्या समोर स्वामी उभे राहिले. पण मी ओळखू नाही शकले ताई माझं स्वामी. माझं सगळं स्वामींचंच नाव, स्वामींचंच नाव. स्वामी माझं स्वप्न देतात, दृष्टांत देतात, सगळं माझ्या दारात बाहेर आलं आणि ताई मला वास येतो. इथे आलोय, कुठे आमचं घर बदलापूरला आहे. बदलापूर सोडून भाड्याला देऊन इकडे आलो, कारण माझे नातूला इथे शाळेत आहे ना, माझी सून जाते त्या शाळेत टाकणार आहे. लहान आहे नातू माझ्या 4 वर्षाचा, त्याच्यासाठी मी इकडे 1 महिना झाला. तर ताई हे स्वामीच्या चमत्कारासाठी मी खूप वेळा प्रयत्न केला. आणि मी ताई इकडे गिरनारला पण जाऊन आले. गिरनारला जाऊन आले मी 5,000 पायऱ्या चढून 3,000 पायऱ्या उतरले. पण मला आहे ना शेवटी मला पाय ना उचलायला लागला, वय अडवायचं ना ताई. शेवटी मग दोन्ही करून मी खाली उतरले. अजून पण मला जायची तयारी. मी स्वामींना बोलले मी येणार, मला तुमचं दर्शन खूप मला. आणि गिरनारला पण ताई माझं असं अचानक झालं. आम्ही इथे डोंबिवलीला भाड्याने होतो ना, तर बाजूवाली येऊन सांगितली वैशाली ताईनी, ते ना माझ्या मुलाला वैभव असं गिरनारला जाणार आहे, ते एक जण नाही येत आहे. तर मला वैभवला माहिती आहे ही स्वामींची खूप वेडी आहे. वैभवला आई तू जाते, हा म्हटलं मला स्वामी बोलवले. अच्छा न उद्या जायचं म्हणजे मी आज तयार झाले गिरनारला. आणि ताई मी 5,000 पायऱ्या चढले, स्वामींना बघितले. अजून तर आता मला 66 वय चालू आहे. अजून तर मला स्वप्नात स्वामींचं खूप. ताई तुम्हाला काय काय सांगू स्वामींचं, काय सांगू कमी पडेल. ताई जेव्हा आपलं अयोध्येला श्रीराम मंदिर मोदींचं होतं ना, मोदींचं तिथे भूमी ते पूजा राम मंदिर, त्या दिवशी मी मालाडला होते. त्या दिवशी मला 3.5 वर्ष स्वप्नात स्वामी आले. माझ्या बरोबर स्वामी आहेत, स्वामी आणि मी आहे आणि माझी एक मैत्रीण आहे. तर तिला आम्हाला मी अशी खूप अंधार येतो, अंधार आहे, पाऊस येतोय, विजा चमकायला लागल्या. तर ती मला म्हणते, मी बोला काय जायचं ना ग. तर ती काय बोलली नाही तिकीट नाही मिळालं. तर मी काय बोलले तिकीट नाही मिळालं ना, असं मस्करी नको करू, मला नाही आवडत असं ते असं बोलते ताई. तर ती निघाली ताई माझ्या आता बॅगी गळ्यात एक हातात एक आणि माझ्याबरोबर स्वामी आहेत माझे. आणि ताई मी अशी चालते एक आहे ना अशी खुल्ली जागा मंदिर, सगळे देव ताई 33 कोटी देव बसलेले. आणि मध्ये ना ताई जे आपलं अयोध्येला ते कृष्णाचं बसवलंयत ना तसं गोल तबकडी ताई.
हा त्याच्यामध्ये हो. ना त्या तबकडीत ना असं मोठी तबकडी आणि 33 कोटी देव फिरायला लागले ताई त्याच्यामध्ये. बापरे. त्याच्यात मी काय म्हणते माझे स्वामी मला दिसत नाही. एक मला एक झलक दिसते बाजूला. हा. असं गोल फिरते ना ती हो तबकडी. हो हा हो. तर तसं मला स्वामींचा एक भाग दिसतो. तर मी बोलले बापरे. माझे स्वामी इथे. हा ताई. तोपर्यंत ते माझे स्वामी आहे ना माझ्या बरोबर होते ताई. ते वा. म्हणतात मी देवळात जेव्हा गेले ते बघितलं तेव्हा ते व्यक्ती निघून गेलेत. उंचच्या हो. उंच काय नाही बोलले माझ्या बरोबर चालायलाच लागले. हा. माझ्याबरोबर चालला हा हे एक स्वप्न मला पडलं. तेवढ्यात माझ्या भाचीला मी सकाळी उठून बोलले अगं मला असं असं स्वप्न पडलं लगेच मोबाईल दाखवते ताई. हा. मोबाईल दाखवतात तर काय ते तबकडी आहे ना मध्ये ते हो. माझ्या स्वप्नामध्ये स्वामी आहेत त्याच्यात. अय्या. बघा ताई. आणि माझ्याबरोबर माझे स्वामी होते. तिथपर्यंत जाईपर्यंत माझे स्वामी काय बोलत नव्हते. फक्त बापरे. माझ्या बरोबर होते. असं काय बापरे. असं स्वप्न पडलं. आणि हे आणि दिवा आता आम्ही यायच्या मी इकडे यायच्या आदल्या गुरुवारी दिव्यामध्ये फुल आलं ताई. फुल हो. आलं तर मी ते बाजूवालीला दाखवलं की हो. म्हटलं हो फुल कारण माझ्याकडे मोबाईल साधा आहे ना. हा, ती हा. कामाला गेली होती मुलगा कामाला गेला होता. हा, हा. तर मग तिला दाखवले आणि मग मी पाया पडले. म्हटलं स्वामीने मला माझ्या घरात स्वतःच्याच घरात दर्शन दिलं. अरे आणि बापरे. ताई तिथे पण माझ्या दारात ना मी बाहेर मला ना ताई माझं एवढं वय झालं ना हा. तरी पण मी आज 5:30ला पूजा करते पण सगळं साफसूफ मला बसता येत नाही बसून सगळं पुसून करून झाडू सगळं केल्याशिवाय मी स्वामींची पूजा नाही करत. अरे वा. माझ्या आत्म्याला शांती झाल्यावरच मी स्वामींची पूजा करते. आणि स्वामी माझ्या प्रधान मी जरा बाहेर आले ना काही कपडे घालायला हा. एवढा सुवास वास 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 अत्तराचा वास. मग माझ्या मुलाला विचारतो अरे तुला येतो का रे वास. तर हा. मला म्हणतो मला नाही येत आई. मी बोलले मला येतो रे. मला तिथे पण बदलापूरच्या घरात पण इथे आणि इथे ते महिना झाला ना इकडे पण मला वास येतो ताई. हा. असं. आणि माझे पैसे पण ताई माझे पैसे पण मला मिळाले ना. आता गेले असते तर मी काय नाही करू हो हो. आम्ही खरंच. तसेच देत येणार. ते बरोबर. स्वामींचे पैसे आहेत ना. स्वामींचे खरंय. पैसे थोडे कोणाला देतील स्वामी. कधीच नाही अगदी देणार. अगदी. आणि काही बदलापूर ते आम्ही तिथे पण भाड्याने होतो ना इथे हा. डोंबिवलीमध्ये तिथे ना काही स्वामी आहे ना माझ्या नातवाला लहान होता आंघोळ घालते. म्हणजे ताटा म्हणजे आजोबा आम्ही साऊथ लोक आहेत. ताटा हा पूजा करायची रे बोललं तर काही स्वामी आहे ना माझ्या किचन मध्ये गेल्यासारखं भात झाला दिसलं मला. या. हा आणि परत ते आपले हे आहेत ना गाणगापूरचे असे त्यांचं बघितले माझं ताई मी सोलापूरचं माझं सासर तर गाणगापूरचे आहेत ना त्यांना काय बोललं माझं सासर तिकडचं असून मी तुमच्या दर्शनाला नाही आले पण आता मी स्वामींच्या येते ना तर तुमचं पण दर्शनाला येईल म्हणलं तर ताई तर मला समोर दर्शन दिलं समोर माझ्या समोर. अय्या. समोर सगळं मला दर्शन समोर आहे. म्हणजे स्वामी मला डाव्याचे असं हात लावले ताई तेव्हा मी मागे वळून बघले ते स्वामी. बापरे. तशीच मूर्ती ताई जेव्हा मी घरातून बघते ना जे मला दिसलं तीच मूर्ती आहे ताई. बापरे बघा. आणि आज पण काही माझा गुरुवारच आहे. त्यावेळेला फोन आला गुरुवारच होता. अय्या बघा. एवढा मी स्वामींची वेळी आहे ना अजून पण मला तुम्ही खूप साऊथ वेळ कडचे आहेत वाटतो. का? आम्ही साऊथ कडचे आम्ही रेड्डी रेड्डी अच्छा. आमचा आम्ही मराठी किती हा छान बोलता ताई. हा मराठी म्हणजे आम्ही माझा जन्म मुंबईचाच ना. अच्छा अच्छा. आणि हा. परत सोलापूर बोललं तर सोलापूर पण हे आहेत ना महाराष्ट्रात आलं ना सोलापूर. बरोबर हा मग बरोबर. आम्ही साऊथ आता काय माझ्या आई वडिलांबरोबर बोलायची बहीण मेला भाऊ आणला एकटी आता मी अरे खूप दुखतं स्वामींना बोलतो मग स्वामी त्याची प्रचिती पण देतो मरण सगळ्यांना आहे. नाही तुझ्या घरात असं आहे म्हणतात, बघा आई हा. वडील कुणाचे जास्त दिवस पुरत नाही नाही पण ताई, माझी आता बहीण सगळ्यात बहीण मेन ना, असं की तुम्हाला नातवंड आहेत. मला मुलं. नाही माझी लहान बहीण वारली ना ताई तेव्हापासून मी खूप टेन्शन मध्ये लहान हो. होती माझ्याहून तिला मी लहानाचं मोठं केलं ताई पण काय आहे, हातात मी नेली. तर अरे मला स्वामी लगेच प्रचिती देतो मरण सगळ्यांना आहे. मरण कोणाला मरण चुकलं नाही. बरोबर बरोबर. देवासारख्यांना देवाला पण माझा पण असं वाटतं मी आता मला कोण नाही मी एकटीच आहे मी एकटे स्वामी लगेच मला दुसरा देणार मी आहे तुझ्या बरोबर. आणि ताई नातवंड आहेत ना नातवंड, त्यांच्या मोठाला स्वतःला एक मुलगा रमवून घ्या. मोठ्याला एक मुलगा ताई मी एकटी राहिली ना खूप रडते. आता सांगा आपण ना 4 लोक राहिले सासरवाडी पण माझे खूप मोठे मला हो ना? 5 नंदा धीरक हो. हा. आता सून कामाला जाते मुलगा जातो नातू शाळेत जातो ताई खूप रडते. हो. असं वाटतं की हे काय जीवन आहे आपण एवढं मोठं जनगट मध्ये राहिलेलो आज आपल्याला मग सारखं स्वामींचंच बघत असं मी दुसरं तुझे काय नाही लागत. हो फक्त ना? माझ्या स्वामींचंच मला ते दुसरं छान. काही नाही मला वेळ लागला ते फक्त माझ्या स्वामींचंच आहे. मला हा. स्वतःहून दिसले माझे
ते स्वामी म्हणतात ना, मी आहे तुझ्या मागे. आई पण आहे, बाप पण आहे, सगळं पण आहे. ताई मला स्पर्श केलं स्वामीने माझ्या. हा. मी बोलत नाही स्वामीने माझ्या. हो. खूप छान ताई. मी शेअर करते, रडू नको. थँक्यू स्वामी. ताई. हा.